So today we are heading towards Oxford. Thank you. हे मुळं आहे वाटतं. चला मम्मीला इथे पण भाज्या घ्यायच्या आहेत. अरे खाऊन ना जावं पाट्या. मम्मीला जास्त चालायला जमत नाही, म्हातारी झाले त्यामध्ये ती. खबर पाय ना म्हातारी म्हणून असतात. तुला बोलक्याची कॉफी तुला फोन मध्ये कुठे गेली काय झालं काय थांगत गेला चला So this is next day. बसल्या शर्वरी आणि काल आम्ही आलो तर मम्मी एकदम कुडकुडलेली. तर मग आम्ही घरी गेलो आणि झोपलो. थोडासा जेटलॅग आहे तर त्यामुळे लगेच जाऊन झोपलो. सो टुडे वी आर हेडिंग टुवर्ड्स ऑक्सफोर्ड. मम्मी ऑक्सफोर्डला काय आहे? ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी. सगळ्यात ते माहिती ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी इज नंबर ऑक्सफोर्ड 1 युनिव्हर्सिटी. येस, आणि थोडे हेरिटेज स्ट्रक्चर्स आहेत. सो वी आर गोना व्ह्यू दॅट. तर निघालोय ऑक्सफोर्डला. बसचा वेट करतोय. मस्त बस आहे मुंबईची आठवण डबल डेकर आपली बघा. मुंबईमध्ये डबल डेकर कालांतराने बंदच झाल्या. पूर्वी आमच्या वेळेला डबल डेकरच होत्या. आता सगळे फ्लायओव्हर झाल्यामुळे डबल डेकर बस टोटली बंद. थँक्यू. तिथे बसायचं की वर बसायचं? आणि बसले ना वर जर ना वरनं व्ह्यू चांगलं भेटेल. आता कसं आहे की तुला असं वाटतं की इथे कोण राहत नाहीत, पण हे जंगल दिसतं ना, ह्याच्या आतमध्ये घर आहेत. त्या साईडला जंगल दिसतंय ना, त्या जंगलच्या आतमध्ये घर आहेत. आणि हे दोन जागा असे एकमेकांना म्हणजे कनेक्ट करण्यासाठी ब्रिज आहेत मध्ये. बघ त्या साईडला दिसतंय तुला, हे बघ घर दिसतंय. हा घर दिसत नाही कारण संपूर्ण जंगल आहे. आतमध्ये घर दिसतात. आता दिसत. व्हॉट्स द फर्स्ट इम्प्रेशन ऑफ UK? आधी थोडं म्हणजे जसं मनाला पटत नव्हतं की युकेला पाहिल्यानंतर थोडं गावठाण वाटत होतं. म्हणजे आपण म्हणतो युके युके युके. Oh my पण God. असं बघितल्यानंतर काल जेव्हा उतरलो तर एअरपोर्टलाच लॉट ऑफ क्राऊड्स होतं, पण सगळे इंडियन्स होते. त्याच्यामुळे वाटलं मी मुंबईमध्येच फिरते म्हणून जास्त विचारलं. आता जेव्हा आलो पण आता कम्युट करतोय आपण असं मेटन किंगला आलो, त्याच्यानंतर पाहिलं तर रात्री 2 दिवसाचा प्रवास बघितला तर सगळा सगळं म्हणजे माणसंच रस्त्याला दिसत नव्हती, निर्मनुष्य. पण आता जेव्हा ऑक्सफर्डला निघालो तेव्हा जरा असं स्टेशनच्या रेल्वे जवळ स्टेशनच्या जवळपास सगळं म्हणजे चांगले बिल्डिंग माणसं दिसते, ऑफिस वर्कर स्टाफ दिसतोय, बसेस सिटी बसेस दिसतोय. त्यामुळे थोडासा जरा आनंद वाटला. तर ऑक्सफोर्डला फायनली आम्ही उतरलो आहोत. आणि आता इथे जस्ट बस स्टॉपच्या बाजूलाच आम्हाला इथे फूड स्टॉल्स दिसत आहेत. माहिती नाही सगळे एशियन आहेत. तर मी एशियन सगळं तर मग आम्ही बघून खूप अशी खुश झालेली आहे. आणि मलाही आवडले. रस्त्यावरती सगळे बसले हे बघ नेपाली आहे मम्मा. हो ते पण चायनावालेच येते बघ. हॅलो, हाय, विल बी देयर. मस्त शब्द हे पण सगळं आपलं बघ अगरबत्ती पण विकतायत. ओ माय गॉड, बुलेश्वर टाईप झालंय. बुलेश्वर नेल पॉलिश वगैरे, क्लिप, अरे केक वगैरे पण. ब्रेड्स अँड ऑल पण आहे. भाजी मार्केट आली. पुणे भाजीला पिशवी आहे का? भाजी घेऊन जाऊया. भाजीला पिशवी हवी आहे. स्वस्त असेल तर घेऊया. हे मुळं आहे वाटतं. चला मम्मीला इथे पण भाज्या घ्यायच्या आहेत सगळ्या. मम्मी बोल, कसं वाटलंय तुला हे ताय करी? मस्त. मला एवढं नाही आवडलं. नो स्पायसी. मला नको. अरे खाऊन मान जावं काय त्या अन्नाला कधी नाव ठेवू नये. आणि हे बघ, जेव्हा पूर्ण फॅमिली एकदम क्रिएटर असते तेव्हा किती डिफिकल्ट होतं. तिघांची क्रिएटिव्हिटी काहीतरी वेगळी आहे. आणि आमच्या मम्मीच्या डोक्यात काय घुसतच नाही. तिला आम्ही एवढं शिकून 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 थकलो. डायलॉग काहीतरी आम्ही तिला सांगतो ना तर त्याचा काहीतरी उलटच बोलणार. आणि असं उलटं बोलणार ना की ते एडिट पण नाही होऊ शकत, असं बोलणार. पटकन पटकन ऐक पागल वाटले की काय भावळ्यात चला आता आईला शिकतच करे. इथे फिरायला आल्यावर एक कॉन्टेंट पण शूट करायचं आहे. आणि कॉन्टेंट शूट करणं खूप डिफिकल्ट आहे. प्लस मम्मीला जास्त चालायला जमत नाही, म्हातारी झाले त्यामध्ये ती. सोबत पाय ना म्हातारी म्हणाला असतात. मग काय आहे? सोबत मारा ये ओल्ड इज अ गोल्ड. म्हणजे स्वतः पण अग्री करतेस ना की थोडी म्हातारी झाली आहे. आय एम स्टील बॉडी. हो, स्टील बॉडी तर आहे. तिच्या एजच्या कम्पॅरिझन मध्ये बघायला गेलं तर हो आहे मम्मी स्टील बॉडी. इट्स आता जरा बरं वाटते. अरे फ्लोरा फाउंटनच आपल्या इकडे. हा एरिया फ्लोरा फाउंटन आला मुंबईचा.
मम्मी आता म्युझियम मध्ये फिरायला आले. काय बोलते मम्मी? म्युझियम मध्ये फर्स्ट म्युझियम मम्मीचं UK मधलं आहे. बघ तो माणूस बघ कसा हसतोय. माझ्या मम्मीच्या तोंडावर हसू नाही बिलकुल पण. थँक्यू. थँक्यू. असे दिसतात ते पूर्वीचे सगळे रांजण. म्हणजे इथे पण ते लोक रांजण वापरत होते, हे लक्षात ठेव. आपण मुंबईत आपण म्हणतो आपल्या भारतातच वापरलं जातं, नाही इथेही रांजण वापरलं जात होतं. पण पुराण्या जमान्यातले. चल पुढे पटपट सगळं शूट काय आम्ही आलो आहोत एशियन सेक्शन आहे, तर साऊथ एशियन. तर आपले जे पण इंडियन हिस्ट्री आहे, सो त्याच्या रिलेटेड सगळे गोष्टी मिळतात. मध्ये आले आणि आता एवढं फिरल्यामुळे प्रचंड थंडी आहे. आणि जरासा मग घसा जरा शेकण्यासाठी आले. इथे फेमस कॉफी आहे, ब्लॅक शिप कॉफी शॉप आहे, तिथे आलो आणि ही इथली स्पेशल कॉफी स्पेशल टी आहे, ती आता घ्यायला आलो. घेतली जस्ट निघालो. टेस्ट केली आहे, पण जरा आहे ठीक आहे, सोचू आहे पण ठीक आहे. ठीक आहे इथे स्वादिष्ट बोलतो. लोकांना ती आवडीची आहे. म्हणजे इथली प्रिय अतिप्रिय लोक हे जास्त प्रेफाईज करतात. पण आम्हाला काय मराठी माणसांना मम्मीला टपरीवरची चहा द्या, कॉफी द्या, खुश मुंबई होते. मुंबई जिंदाबाद हो शेवटी. हे सगळं नाही आवडत मुंबई बाबा. जिंदाबाद इकडचे आहे, पण काही या मुलांच्या आवडींचे पण हे आमच्या काय बस की बात नाही आहे. हो. तर आम्ही निघालो कॉफी शॉप मधनं आणि आता चाललोय सिटी सेंटरला. सो युजली ऑक्सफोर्डमध्ये असं काय नाही, म्हणजे हिस्टॉरिक स्ट्रक्चर्स आहेत सगळे, तर तेच बघायचे असतात. तुम्ही विचार करत असाल रात्रीचं काय बघताय, तर एकतर ख्रिसमस आहे आणि ख्रिसमसमध्ये सगळीकडे लाईट्स वगैरे असते, तर त्यामुळे मस्त वाटतं रात्रीचं फिरायला. आणि दुसरं म्हणजे विंटर्स आहे, तर त्यामुळे सनसेट कितीला होतं मम्मा? दुपारी 3-3:15 कालो होतो. लवकर होतं सनसेट, म्हणजे रफली अराउंड 4 o'clockच्या तिकडे पण आसपास. 3 तर त्यामुळे तुम्हाला असं वाटतं अरे इतक्या रात्री वगैरे फिरतोय, पण ऍक्च्युली वाजल्यात 6. आम्ही जसं म्युझियम मधनं बाहेर आलो तेव्हाच पूर्ण काळोख झाला होता. तर मग आता आसपास तुम्हाला दिसत असेल सिटी सेंटर आहे आणि आम्ही वॉक करतोय. मम्मा, ऑक्सफोर्ड बद्दल आता थोडस तू वॉक पण केलेलं आहेस, जरासा अंदाज आलेला आहे, कसं वाटतं ऑक्सफोर्ड? आहे सुंदर शहर आहे, तेव्हा वाटलं नव्हतं मला, पण आता जेव्हा मी ऑक्सफर्डला आल्यानंतर बघितलं वाटलं नव्हतं. अप्रतिम सुंदर पण आहे, क्राऊड आहे आणि सगळं भरलेलं आहे हो. माणसं सगळी गजबज, मोठमोठ्या बसेस आहेत, म्हणजे BSTच्या आपल्या मुंबईमधल्या बसेस अशा इथल्या सिटी बसेस आहेत, पण त्या डबल डेकर्स आहेत. आणि सगळं एरिया पण क्राऊड आहे, म्हणजे जसं आपण वेटी जातो, कुलाबा जातो त्याप्रमाणे इकडे पण. आणि दुकानं, मार्केट, क्रिसमस जवळ आल्यामुळे इथे क्रिसमस डेकोरेशन प्रत्येक ठिकाणी लावलेली आहे. मला आसपास बघा, आणि सगळं रोषणाईचा झगमगाट आहे. सगळे ओल्ड स्ट्रक्चर्स तुम्हाला दिसतील. सगळे पुरातन इमारती आहेत सगळ्या, आणि म्हणजे असे 200-300 वर्ष आधीचे तर
असतातच ऍव्हरेज. आणि हे तुम्हाला दिसतंय फ्रीजन होत आहे, वाटतंय की असं होतं पण ते आहे फ्रीजन. हे पुण्याने सांगितलेलं आता. आणि हे आपले क्लासिक युकेचे कॅब्स. ओ नाईस. बेसिकली या प्रिझनचं ते लोकांनी कन्वर्ट केलंय एका हॉटेलमध्ये. तर मग आता आम्ही चाललो आहोत, जरा फिरलोय. मम्मीला मध्ये मध्ये जरा ब्रेक लागतो. तर मग ब्रेक पण -3 डिग्री टेम्परेचर आहे आणि रस्त्याने धावधावत लाईट पण कमी आहे. काळोखात आणि पुन्हा जुने पुरातन रस्ते, त्यामुळे लाद्या पण थोड्याशा अशा वर खाली आहेत. त्याच्यामुळे थोडस चाचपून चालावं लागतंय. पनसेट पोरांना वाटतं आई काय टाइमपास घेते, पनसेट झाली. तर आम्ही आता मग परत बसायचा ब्रेक घेतोय. तर काही थोडस किती ओल्ड पब आहे? 200-300 इयर्स ओल्ड पब आहे इथे ऑक्सफोर्ड मध्ये. तर म्हणून आम्ही तिथे चाललोय. ओके, सो द स्ट्रीट, पण माझा फोटो आहे. मला बघ, स्ट्रीट इज सो गुड. पण कोण आहे का तिकडे जातो ते? मला काय माहिती कोण आहे की नाही, आता तुला कळेल ना कोण आहे की नाही. खाली बघ. हा, अरे बापरे, हे दगडे बघ. दगडी बघा. आणि मम्मी त्याला कॉबल स्ट्रीट बोलतात. इट्स कॉबल स्ट्रीट. मला बोडक्याची कॉफी. हा, मग हे सगळे दगडी दगडी दगडी. कॉबल स्ट्रीट बोलतात त्याला. आता जायचंय कुठे? कुठला पब? तिकडेच होता तो, कुठेतरी जायचं इकडनं. हे बघ, 17th सेंचुरी जुना पब आहे. लिहिल्या बघ 17th सेंचुरी. वाव. पण हे बाथ प्लेस आहे तर दिस बाथ प्लेस हॉटेल ह्याच्या आतमध्ये आहे. वन ऑफ द हिस्टॉरिक जागी आली आहे. 200, 300, 1700 ला होता ना, कधी 17th सेंचुरी मधला हा आहे पब. सो कसं वाटतंय तुला? आहे पुरातन जागा, एकदम पुरातन एकदम. ताबडतोब स्ट्रक्चरवरनं जाणवते की सगळं लाकडी बांधकाम आहे आणि पुन्हा पण वरती actually खूप वासे, मस्त म्हणजे सरळ maintain आपल्या केलंय ना? भाषेत मेंटेन केले. लाकडं पण एकदम जुनी आहेत सगळे. आय थिंक खूप हिस्टॉरिक जागा आहे आणि खूप मस्त वाटतं इथे येऊन. इथे ऑक्सफर्डमध्ये खूप सारे पब्स आहेत असे जुने जुने, पण ते तुम्हाला असे बाहेरच्या साईडला नाही दिसणार, ते खूप असं आतमध्ये आहेत. सो गरम होतं. आम्ही लिंकमध्ये टाकू, डिस्क्रिप्शनमध्ये टाकू या क्लबचं नाव, पबचं नाव. सो तुम्हाला जर व्हिजिट करायचं असेल सो टू हायली रेकमेंडेड आहे या म्हणून, जस्ट फॉर एक्सपिरियन्स एक. तर थांबा, ओव्हरऑल आपण रिव्ह्यू घेऊ की मम्मीला ऑक्सफर्ड कसं वाटलेलं आहे. मम्मी, हाऊ डिड यू फाइंड ऑक्सफर्ड? सुंदर आहे, प्रश्नच नाही. युनिव्हर्सिटी मोठी असल्यामुळे सगळ्या बाजूनी सराउंडिंग सगळे कॉलेजेस आहेत. पण नाव ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आहे. सेक्शन्स वेगवेगळी आहे. म्हणजे लायब्ररी पण सेक्शन, सायन्स सेक्शन, आपल्याकडे कसं कॉमर्स, आर्ट, सायन्स, तर त्यांचे बिल्डिंग्स पण वेगळे त्याप्रमाणे असतात. त्यांच्या सगळ्या वेगवेगळ्या, पण पुरातन आहेत एकदम.
आम्ही बस आता जस्ट मिस केलेली आहे आणि मम्मी खूप बरं नालायक झाली आहेत, अर्धा पाऊण तास बस नाही, बस स्टॉपला कोण कुत्रा पण नाही आणि ड्रायव्हर काही माणसात दिसली नाही, तो थांबवणार कशावर निघून गेला. आता म्हणतात चाली ओवाळलेली कार्टी यात्रे तुम्ही, ते सरबत पिण्यासाठी काय जीव घालवता, मरतात नसती. हा ते शेवटी एवढं $10 का $20 ते आता आमची drinks बस घेऊन अर्ध्या तासाने बस होती म्हणून आम्ही विचार केला ठेवून आले. आतमध्ये अरे आम्ही आता बसतो. हलकट पुन्हा सांगतात त्या हॉटेलमध्ये जाऊया, त्या लोकांनी ओतून टाकलं असतील ते, मी सांगितलं ओतून टाकलं असता तुमचं सरबत तरी जीव घालवायसाठी पुन्हा. पण अजून 40 तर मिनिटं गेली. आहे बस साठी बस आणि गेली. एवढ्या थंडीत बसायला नको म्हणून मी तिला आम्ही सांगतोय की आतमध्ये रेस्टॉरंट मध्ये जाऊन बसूया, जे की बाजूलाच आहे. मिस झाली, बघितला नाही टाइम आम्ही. काय झालं त्यात? हा ह्यांच्यासाठी ठेवल्यात बसेस, त्यांच्या नावावर लिहून ठेवलेले आहेत. आणि बस 2 मिनिटं लवकर निघाली. अरे 2 तिथे मिनिटं कुत्राच नाही, लवकर. तर तो कशाला थांबवणार बस तिथे? पण माणसंच थांबवलं नाही पाहिजे, ती. मग आमची चुकी नाही आहे ना. इन शॉर्ट तिथे माणसंच नाही होतं, तेवढ्या थंडीत तो कशाला उभा राहील तिथे? तो पुढे अजून 5 मिनिटं पुढे जाईल लवकर बस घेऊन. शरूला पुढे घे. अगं चल, काय नाही होत. सो आपण आजचा ब्लॉग आता इथेच थांबूया. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा आणि आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. मम्मी हो, चाव चाव. चाओ.